रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेंडसे सिद्धार्थनगर लगत सुरू असलेल्या कामकाजाविरोधात बेंडसे सिद्धार्थनगर आणि विभागातील ग्रामस्थ शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी रिलायन्स नागोठणे विरोधात उग्र जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिला। यावेळी त्यांनी उपोषण स्थळावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मोबाईलवर संपर्क करून तक्रारीचा पाढा वाचला। जी शेत जमीन आहे, या शेत जमिनीमध्ये जाण्यासाठी जो रस्ता हवा असायला पाहिजे तो देखील या ठिकाणी ठेवलेला नाही। रिलायन्स इंडस्ट्रीने या गावाच्या बाजूला असलेली लागून स्मशानभूमी जी आहे, खऱ्या अर्थाने की त्यांच्या बाजूला जे डेव्हलपमेंट झालेलं आहे त्या ठिकाणी पहिले त्यांची स्मशानभूमी होती गावाची, ती त्यांनी तिथून उठवली आणि ती स्मशानभूमी गावाच्या जवळ आणून ठेवली। आणि आज कंपनीचं षडयंत्र आहे की ही स्मशानभूमी इथून देखील हटवायची आणि ती स्मशानभूमी गावाला लागून या ठिकाणी तयार करून द्यायची। आणि हे षडयंत्र ते रचत असताना कुठेतरी प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय हे चित्र या ठिकाणी स्पष्ट दिसायला लागलेलं आहे। ग्रामस्थांनी अनेक तक्रारी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत, तहसीलदारांकडे केलेल्या आहेत, पोलीस प्रशासनाकडे केलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी ग्रामस्थांना न्याय देण्याचं काम ना प्रशासन करत ना ही कंपनी करत। या ठिकाणी जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या बाजूला पाण्याची टँक आहे, या ठिकाणी आहे गावासाठी लागणारं जे पाणी आहे, ज्या ठिकाणी ते टँक आहे ती टँक देखील त्या लोकांनी आपल्या कंपाऊंडच्या आतमध्ये घेण्याचा आता प्रयत्न चालवलेला आहे। आणि हे सगळं करत असताना त्यांनी बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन त्या कॉन्ट्रॅक्टरच्या सोबत स्थानिक काही गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी या ग्रामस्थांना दाबण्याचं काम करत आहेत, दादागिरी करत आहेत। आणि दादागिरी करत असताना त्यांना प्रशासन पाठीशी घालतंय, ही फार मोठी खंत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।